तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या बोथा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एलिना या मादी वाघिणीचे यशस्वी स्थलांतरण करण्यात आले आहे। यापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पातून धुरंधर नर वाघ आणल्यानंतर मादी वाघिणीच्या स्थलांतरणासाठी आमदार संजय गायकवाड यांनी वन विभागाकडे पाठपुरावा केला होता। एलिनाच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजनन, जैवविविधता संवर्धन आणि भविष्यातील वन्यजीव पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। ज्ञानगंगा अभयारण्यात व्याघ्र संवर्धन तसेच पर्यटन वाढीसाठी 6 महिने आधी अर्थातच 1 जानेवारी 2026 रोजी एक नर जातीचा वाघ, ज्याचे नाव धुरंधर ठेवण्यात आलेले आहे, त्याला सोडण्यात आले। त्याचा जे दिनचर्या आहे त्याच्यावर पूर्ण वन विभागाचं लक्ष आहे आणि आता नुकतीच एक वाघीण ताडोबा या जंगलातून ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आली। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। पुढील काळात व्याघ्र प्रकल्प ज्ञानगंगा अभयारण्यात वाढ होईल अशी आशा वन्यजीव सोयरे बुलढाणाकडून आम्ही करतोय। तसेच वन विभागाचे जेवढे कौतुक करावं तेवढे कमी आहे।